पुण्यात सध्या काय चाललंय? चौकात कोयता गँगची दहशत आहे. पबमध्ये ड्रग्जचे ढीग सापडतायत. ट्रॅफिक कोंडीने तर पुणेकरांचा जीव मेटाकुटीला आलाय. पण पुणे पोलिसांना याची काहीही पडलेली नाही. त्यांना चिंता आहे ती फक्त आपल्या साहेबांच्या स्वागताची. होय, पुणे पोलीस आयुक्तांच्या स्वागतासाठी पुण्यात चक्क रेड कार्पेट अंथरण्यात आलंय. निमित्त होतं केवळ एका वार्षिक तपासणीचं, पण थाट मात्र एखाद्या महाराजांसारखा. साहेबांसाठी ट्रॅफिक थांबवली, ड्रोन उडवले आणि रेड कार्पेट टाकलं गेलं. पुणेकरांच्या सुरक्षेचे 3:13 वाजले असताना पोलिसांचा हा VIP इव्हेंट कशासाठी? पहा हा धक्कादायक रिपोर्ट. हे दृश्य कोणत्याही फिल्म फेस्टिवलचं नाही, तर हे आहे पुणे पोलिसांच्या परिमंडळ 1चं कार्यालय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार वार्षिक तपासणीसाठी येणार म्हणून उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या कार्यालयाने जणू इव्हेंट मॅनेजमेंटचं कंत्राट घेतलं होतं. साहेब येणार म्हणून चक्क लाल कार्पेट अंथरलं गेलं. नुसतं रेड कार्पेट नाही, तर साहेबांच्या या शाही एंट्रीचं शूटिंग करण्यासाठी आकाशात चक्क ड्रोन घिरट्या घालत होते. पण एवढ्यावरच हे थांबलं नाही. अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी सर्वसामान्यांची वाहतूक काही काळ वेठीस धरण्यात आली. रस्ते अडवले गेले. प्रोटोकॉल नुसार सलामी देणं समजू शकतो, पण हा ड्रोनचा आणि रेड कार्पेटचा तामझाम कशासाठी? आज पुणे शहरात बांगलादेशी घुसखोर बिनधास्त वास्तव्य करतायत. गुन्हेगारीचा आलेख दिवसादिवस वाढतोय. ड्रग्ज तस्करांनी पुण्याचे लचके तोडायला सुरुवात केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा झाली की नाही देव जाणे. पण स्वागताच्या या भपकेबाजीने पोलिसांच्या प्राधान्यक्रमावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. बरं, आता ज्या परिमंडळ 1 मध्ये हा स्वागताचा तामझाम करण्यात आला, त्याचा जानेवारी ते मार्चचा गुन्हेगारीचा आढावा काय सांगतो ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. जबरी चोरी, यंदा 12 गुन्हे दाखल, 6 उघड. मागील वर्षी 14 दाखल तर 10 उघड. घरफोडी दिवसाच्या 5 दाखल आणि रात्रीच्या 1 दाखल, मागील वर्षीच्या तुलनेत कमी. एकूण चोरी यंदा 57 दाखल, 13 उघड. मागील वर्षी 62 दाखल तर 32 उघड. वाहन चोरी यंदा 37 दाखल, 8 उघड तर मागील वर्षी 46 दाखल आणि 22 उघड. फसवणूक यंदा 22 दाखल, 10 उघड तर मागील वर्षी 31 दाखल आणि 29 उघड. दंगा यंदा 15 दाखल आणि सर्वच्या सर्व 15 उघड आणि मागील वर्षी फक्त 2 दाखल. दुखापत यंदा 20 दाखल आणि सर्वच्या सर्व 20 उघड, मागील वर्षी 23 दाखल. आता आयुक्त साहेबांच्या या राजेशाही स्वागताच्या निमित्ताने LS मराठीचे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं साहेब देणार का? पाहुयात हे प्रश्न ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणेकरांचे पोलिसांना थेट सवाल. पुण्याचे प्रश्न महत्वाचे की पोलीस आयुक्तांचं शाही स्वागत? वार्षिक तपासणीसाठी रेड कार्पेट आणि ड्रोनची गरज आहे का? साहेबांच्या एंट्रीसाठी पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये का वेठीस धरलं? हा इव्हेंट मॅनेजमेंटचा खर्च कुणाच्या खिशातून केला गेला? पोलीस आयुक्त शहराचा आढावा घेण्यासाठी आले होते की स्वतःचा सत्कार करून घेण्यासाठी? हाच खरा प्रश्न आहे. जर पोलीस अधिकारीच एकमेकांची मर्जी राखण्यात आणि स्वागताचे इव्हेंट करण्यात मग्न असतील, तर सर्वसामान्य पुणेकरांची सुरक्षेची भीक कुणाकडे मागायची? गुन्हेगारांवर वचक बसवण्याऐवजी रेड कार्पेटवर चालण्यात धन्यता मानणाऱ्या या व्यवस्थेचा आता जाब विचारण्याची वेळ आली आहे.